नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बॅरिस्टर नाथपाई सभांगणात 15 एप्रिल 2026 ला सुप्रसिद्ध नामवंत बीट बॉक्सिंग कलावंत साधना तावडे यांचं बीट बॉक्सिंग संदर्भात थेट माहितीपर मार्गदर्शन तसंच बीट बॉक्सिंगचे मूलभूत घटक प्रकार आणि बरंच काही शिकायला मिळणार आहे. तेही थेट साधना तावडे यांनी बीट बॉक्सिंग सारख्या अनोळखी क्षेत्रात एकलव्याप्रमाणे स्वतः शिकून संघर्ष करत नाव कमावलं. बॅरिस्टर नाथपाई सेवांगणीचे कार्यकारी मंडळ आणि व्यवस्थापन यांच्या वतीनं या बीट बॉक्सिंग प्रशिक्षक सत्राला उपस्थितीचं आवाहन करण्यात आले. यासाठी व्यवस्थापक संजय यात्रेकर यांना 9423946003, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खोबरेकर यांना 9422946212 आणि डॉक्टर सुमेधा नाईक यांच्याशी 9404924678 या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती घेता येऊ शकते. बीट बॉक्सिंग हा हिपहॉप संस्कृतीतला एक अविभाज्य भाग आहे, ज्यामध्ये तोंडातनच म्हणजे मुखावाटे आणि संगीताचे विविध आवाज काढले जातात. मुंबईतल्या धारावीत हे भारतातील हिपहॉपचे प्रमुख केंद्र बनलं असं मानलं जातं. तिथं अनेक तरुण ही कला जोपासतायत. ही कला जागतिक स्तरावर लोकप्रिय आहे आणि भारतात विशेषतः मुंबईच्या धारावीमध्ये द म्युझिकल स्लम ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तीत ती प्रसिद्ध आहे. अनेक तरुण आता रॅपिंग आणि बी बॉईंग सोबत बीट बॉक्सिंगला करिअरचा भाग बनवत आहेत. आता हिप हॉप किंवा बी बॉईंग, बीट बॉक्सिंग अशा शब्दांमुळे ही कला थोडी अनोळखी भासते आहे, पण तो भासच आहे. बीट बॉक्सिंग आणि दाक्षिणात्य भारतीय संगीत संस्कृती यांच्यात एक अनोखा आणि खोलवरचा संबंध आहे. जरी बीट बॉक्सिंग आधुनिक हिपहॉप संस्कृतीचा भाग मानलं जात असलं तरी मानवी आवाजाद्वारे वाद्यांचे आवाज काढण्याची परंपरा दक्षिण भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कोनक्कोल नावाने ती कला प्रसिद्ध आहे. दाक्षिणात्य कर्नाटक संगीतात कोनक्कोल म्हणजे बीट बॉक्सिंग ही अत्यंत प्रगत कला मानली जाते. यात मृदंगम किंवा घटम यासारख्या वाद्यांचे तालबद्ध बोल केवळ आवाजाद्वारे सादर केले जातात. आधुनिक बीट बॉक्सिंग मध्ये ज्याप्रमाणे जिभेचा आणि ओठांचा वापर करून तालवाद्यांचे आवाज काढले जातात ना, तसेच कोनक्कोलमध्ये था, थी, तो, नम यासारख्या अक्षरांचा वापर करून क्लिष्ट ताल तयार केले जातात. फ्रान्स सारख्या बीट बॉक्सिंग मधल्या अव्वल तसंच जागतिक दर्जाचे अनेक तज्ज्ञ बीट बॉक्सर्स कोनक्कोलला जगातलं सर्वात जुनं बीट बॉक्सिंग मानतात आणि त्याचं प्रशिक्षण घेतात. मानवी आवाजाचा वाद्य म्हणून वापर दाक्षिणात्य संस्कृतीत मानवी शरीराला आणि आवाजाला एक वाद्य असं सादर केलं जातं. कर्नाटकी संगीतात घटम किंवा मृदंगम वाजवताना त्या तालाचं तोंडी सादरीकरण अनिवार्य असतं, ज्याला सोलकट्टू म्हणतात. बीट बॉक्सिंग मध्येही कलाकार स्वतःच्या शरीराचा तोंड, घसा, नाक वापर करून पूर्ण साऊंड सिस्टीम तयार करतो. आजकाल अनेक तरुण दक्षिण भारतीय कलाकार आपल्या मूळ शास्त्रीय संगीताला बीट बॉक्सिंगशी अभ्यासूपणे जोडत आहेत. A.R. रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीतकारांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात बीट बॉक्सिंगचा प्रभावी वापर करून त्याला भारतीय तालाची जोड दिलेली. दक्षिण भारतीय संगीतातली ताल पद्धती अत्यंत क्लिष्ट आणि गणिती असते. बीट बॉक्सिंग मध्येही बीट्स आणि रिदमवर प्रचंड नियंत्रण असावं लागतं. दाक्षिणात्य संस्कृतीतील तालाची जाण असलेल्या कलाकारांना बीट बॉक्सिंग आत्मसात करणं अधिक सोपं जातं, कारण त्यांच्याकडे आधीच तालाचा भक्कम पाया असतो. थोडक्यात सांगायचं तर जरी बीट बॉक्सिंग हे नाव पाश्चात्य असलं तरी त्याचं मूळ आणि तत्व दक्षिण भारतातल्या हजारो वर्षांच्या जुन्या कोनक्कोल परंपरेत पाहायला मिळतं. बॅरिस्टर नाथपाई सेवांगणात एका विस्मृतीत गेलेल्या मूळ भारतीय नावाच्या कलेचा 15 एप्रिल रोजी जागर होतोय. नामवंत साधना तावडेच्या माध्यमातून कोनक्कोलची बीजं सिंधुदुर्गातल्या मालवणातल्या बीट बॉक्सर्सच्या अंकुराची ठरतील असा विश्वासही सांस्कृतिक प्रोत्साहकांनी व्यक्त केलाय. मंगळागौरीच्या फुगड्यांदरम्यानही तोंडानं आवाज काढत सादर होणारी फुगडी ही व्यक्तीकरणाचं कणखर साधन मानलं जातं. त्या सादरीकरणातही कोनक्कोल किंवा बीट बॉक्सिंगची कच्ची पक्की झलक पाहायला मिळते, अशी ही अनेकांची प्रतिक्रिया आहे.